श्रावण महिना चालू झाला की आपल्याला नाही कसं वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी जाऊ वाटतं. विशेषतः आपल्या शनिवारी सोमवारी तर आवर्जून आपण जातोच. तर आता उद्या सोमवार आहे तर तुम्हाला कुठे जायचं यासाठी मी थोडीशी माहिती सांगते बरं का. मी एका ठिकाणी दर्शनाला गेलो होतो. या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं ना खूप सुंदर शांत, म्हणजे काय पाहिजे ना आपल्याला ना ते इथं आहे. असं मस्त भगवान महादेवांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर हे ठिकाण आहे आपल्या अगदी जवळ असलेलं अहमदनगरमधलं ढोकेश्वर देवस्थान. तुम्हाला इथली काय महिमा सांगू, खरंच म्हणजे जुना आपल्याला आता छोटी जरी एखादी गोष्ट केली त्याचं फार कौतुक असतं, पण जुन्या काळातली कला जी आहे ती खरंच तिचं कौतुक करायचं तर आपल्याकडे शब्दसुद्धा नाहीत. इतकं छान या ठिकाणचं आखीव रेखीव शिल्प आहेत बरं का. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की जा. अगदी खूप जवळ आहे आपल्या नगरपासनं. नगर कल्याण हायवेवरती 40 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आणि तुम्ही पारनेरमध्ये जर राहत असाल तर अगदी 20-21 किलोमीटर हे गाव आहे. खूप छान असं मस्त डोंगराच्या मध्यभागी हे देवस्थान आहे. म्हणजे एक गुहा आहे. ह्या गुहेमध्ये हे जे मंदिर आहे हे कोरलेलं आहे. तर अगदी सुरुवातीलाच ह्या एक प्राण्याची या ठिकाणी समाधी आहे. त्यानंतर तुम्ही मंदिरात जर आत गेलात तर मी प्रथमच हे असे जे कोरीव म्हणजे एका जागेवर फिक्स चंदन उघडायचे जे आसन आहेत ते पाहिले. हे पाहून देखील खरंच खूप छान वाटलं बरं का मनाला. त्यानंतर आम्ही या ठिकाणचं दर्शन घेतलेलं तर मी अगदी सुरुवातीला टाकलं. त्यानंतर या ठिकाणी असं भव्य दिव्य असं नंदी महाराज देखील आहेत. आणि ह्या नंदी महाराजांच्या समोर कदाचित पूर्वी मला पुन्हा एकदा महादेवांचं दर्शन होतं. आता हे मंदिर जे आहे हे मध्यभागी आहे आणि आपल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण गुहा कोरलेली आहे. फक्त ज्यावेळेस आपण पाठीमागच्या भागात जाऊ ना त्यावेळेस मोबाईलचा टॉर्च वगैरे लावून जा. कारण की काय होतं, आता ही जागा अशी आहे की या ठिकाणी इतर जीव देखील वास्तव्यास असू शकतात अशी शक्यता आहे. हे ठिकाण जे आहे तुम्ही जर आता ह्या वर्षी थोडा पाऊस काळा कमी आहे, ज्यावेळेस भर पावसात जातो ना त्यावेळेस तर खरंच खूप छान असणार झालं तसं. अशी ही ज्या आहे कोरिवलीने आहेत खरंच या बहुतेक अंदाजे 8व्या शतकातल्या असाव्यात असं स्थापत्यकलेचं म्हणणं आहे. या ठिकाणी शिव, परत गणपतीचे, परत पार्वतीचे देखील छान अशा मूर्ती आहेत. ह्या दगड रचना जी आहे ना ही दगडात कोरलेली गुहा आहे. आणि हा गुहेला ना समोर असा मंडप देखील आहे. मुख्य मंदिर किंवा गाभारा आहे ना हा चौरस आहे आणि भोवती अशी सुंदर प्रदक्षिणापथ कोरलेलं आहे. हे पाहून खरंच खूप छान वाटतं. तुम्ही पाहू शकता हे कोरीव काम त्या काळात केलं असेल. आता त्यावेळेस काय साधनं वापरत होते हे आपल्याला माहिती नाही, पण खरंच खूप छान असं आहे. तर तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यायला जा. त्याशिवाय या ठिकाणी भगवान शंकरांचे ना नटराज स्वरूपात देखील मूर्ती आहे. त्या ठिकाणी त्यांचे जे पुजारी असावेत ते झोपलेले होते बरं का. त्याच्या अगदी थोडी समज त्यामुळे मला असं व्यवस्थित शूट घेता नाही आलं. त्यामुळे मी तो जो पॉईंट आहे तो टाळलेला आहे. त्यानंतर इथे भव्य दिव्य असं दगडी दिवा आहे. तुम्हाला मी म्हणजे काही गोष्टी ना अशा मला सांगता येणार नाही. हा इतका छोटा व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेला असा हौद आहे बरं का. म्हणजे हा कोरलेला हौद आहे. या ठिकाणी 12ही महिने पाणी राहतं अगदी दुष्काळ जरी असला तर. आणि त्यात छान असे कासव पण आहेत. आणि त्यानंतर तुम्ही जर मंदिराच्या बाहेर आलात तर तुम्हाला निसर्ग काय सांगू असं आपल्याशी बोलतो ना सुंदर की मन आपलं अगदी प्रसन्न करून टाकतं. त्यामुळे अशा शांत ठिकाणी तुम्ही एकदा नक्की भेट द्या. किंवा ह्या सोमवारसाठी तुम्हाला छान असा मी तुम्हाला एक मंदिर दाखवलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की त्यानंतर पायऱ्या उतरवतो त्या ठिकाणी इथे देखील एक छोटंसं असं महादेवाचं मंदिर आहे. आत जाताना अगदी सावकाश जा आणि टॉर्च चालू करून जा. म्हणजे हेच सांगणं आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे इतर जीव आत असण्याची शक्यता आहे. आपल्या जीवाला सांभाळून जा. तशी काही अडचण नाही, पण आपल्या जीवाची आपण काळजी घेतलेली केव्हाही बरी. असे मस्त दर्शन घेतलं ना. हे देखील खूप छान असं आखीव रेखीव मंदिर आहे. तुम्ही वर पाहू शकतात किती छान नक्षीकाम केलेलं आहे आणि तुर्तात्याची डागडूज देखील झालेली आहे बरं का.
तर हे असं ठिकाण पाहायला तुम्हाला कुठं जायचं आहे, ढोकेश्वरला, पारनेर तालुक्यात नगर कल्याण हायवेवरती हे गाव आहे. त्यानंतर बाजूलाच असं मोठं असं तळं आहे, याचा भरपूर असा विस्तार आहे बरं का. त्यानंतर आमचा सगळ्यात आवडीचा जर खेळ आहे, पाण्यात दगडं मारायचे आणि त्या दगडाने टप्पे कोणाचे जास्त जाते, हा आमचा पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा उद्योग आहे. तर ह्या सोमवारी तुम्ही नक्की जाणार कुठे, तर ढोकेश्वर महादेवाला. खूप छान, प्रसन्न आणि शांत असं मंदिर आहे.